मित्र प्रेमासाठी कुंती भोजन अर्पण करण्यात आले. त्या क्षणापासून कुंती झाले. एके दिवशी दुर्वास मंतांचं आमच्या राज्यात आगमन झालं. त्यांना फार मोठं अनुष्ठान करायचं होतं आणि ते अनुष्ठान करताना त्यांच्या बरोबर एक दाशी सतत अष्टप्रवर कवी होती. त्यांची सेवा करण्यासाठी कुणी ददेला माझ्या पितृदेवतेसमोर प्रश्न निर्माण झाला. पितृदेवता विचारी आहे म्हणूनच तर ती जबाबदारी मी घेतली. एवढ्या कोवळ्या वयात मन
माणसाची सेवा करणं दुर्वास माणसांच्या रागाबद्दल त्रैलोक्यात सगळ्यांना माहिती होतं. तरी पण पितृप्रेमापोटी ते आव्हान मी स्वीकारलं. पण हे करणं त्या तापसाला काय करायचं तर माहिती का? मानव योनी आणि देव योनी यांचा समतोल संसर्ग करायचा होता. मानवांचं देश हे समित होतं तर देवतांचं असमित होतं. देव योनी आणि मानव योनी यांना एकत्र ठरून त्यांना देशोधर्म निर्माण करायचा होता. म्हणूनच तर त्यांनी अनुष्ठान मांडलं. पर्णपोटी त्यांना हवं ते देण्यासाठी मी सतत त्यांच्याबरोबर केव्हा यायचे, अनुष्ठान करायचे, केव्हा एका पायावर स्तब करायचे आणि त्यावेळी अष्टप्रहर मी त्यांच्याबरोबर असायचे. असेच दिवस जात राहिले. 1 संवत्सर पूर्ण होत आलं आणि एके दिवशी मी माझ्या पितृदेवतेकडे क्षणभर खाली बसले असताना एकाएकी दुर्वासाची हाक माझ्या खाली ऐकू आली. मी तशीच धावत पर्णकुटीपर्यंत आले आणि त्याच वेळी महंत एवढ्या आनंदीत होते. जवळ घेऊन मला सांगितलं की बाळ, जे अनुष्ठान मला करायचं होतं आणि त्या माझ्या व्रतात तू एकनिष्ठ राहिलीस म्हणून हे साध्य झालंय, ते अनुष्ठान पूर्ण झालंय. बाळ, माझ्या मनातील मनोकामना आणि मानवाने देवतातील भेद तो साम्य मी घडून आणण्याचा प्रयत्न केला आणि त्यात यशस्वी झालो. आणि पुढंच तर जो मी यशस्वी झालोय त्याचं पहिलं वाहन तू आहे आणि याच्यासाठी अष्टप्रहर तू माझी सेवा केलीस. म्हणून तर ये बाळ, ये. मी जे मिळविलं ते मी तुझ्या हाती देतोय. म्हणताना नकार देण्याचं ध्येय माझ्यात नव्हतं आणि म्हणूनच तर वाटलेल्या अजाप्रमाणे मी त्यांच्यासमोर उभी होती. कारण त्यांचं अपमर्द झाला, अपमान झाला तर कोप व्हायचा, शाप द्यायचे, पितृदेवतेला नव्हतं करायचे. या भीतीपोटी मी त्यांच्या समोर उभं राहिले. त्यांनी धडधड माझ्या हाती उदक संपूर्ण आचमन करण्यासाठी मला आज्ञा दिली आणि काय केलं माहिती करणार? सूर्य देवता, मनस्वी बाई, तेजस्वी इंद्र आणि अशा देवतांना अथर्वशीरस मंत्रानं बंदित केलं. ज्या देवतेला त्यांनी बसून आव्हान दिलं, ती देवता आपल्या तेजासह, आपल्या सर्व शक्तीसह सवय घेऊन तिचं प्रगट व्हायचे. असं त्यांनी त्या अथर्वशीरस मंत्रानं त्या देवतांना बंधन केलं आणि तेच पंचमंत्र आचमनासाठी मला आज्ञा करता धडधडा ते पंचमंत्र माझ्या हाती सोपवले. कोवळ्या वयात मला काही कळत नव्हतं. आनंदानं एवढे आनंदित झालेले महंत ते सारे मंत्र माझ्या हाती देऊन आनंदानं मला आशीर्वाद देऊन सांगून गेले की जा बाळ, याच्या नंतर तुला हवी ती देवता हव्या त्या क्षणी बोलव, त्याच्याकडून सौख्य दास्य तुझ्या मनासारखं करून घे, नाहीतर त्यांच्याकडून पुत्र संतान उत्पत्ती करून घे. ते सांगितल्याप्रमाणे मी फक्त ऐकत राहिले. ती आनंदाने त्याची पूजता केली. एखादी कोणी येईल वज्राच्या धारण जशी भूमीला वाचवावी तसं त्या अवस्थेत मी होते. मला कळतही नव्हतं. येतो काही काळ गेला आणि
मी मोठा अवस्थेत प्रवेश केला आणि त्याच वेळी ऋतू स्नात असताना धात्रीला विवरण करून मी सांगितलं, धात्री म्हणजे माझी माझ्या आईप्रमाणे होती ती. तिला सांगता क्षणी घाबरू नकोस म्हणाले. कोणती? या क्षणापासून ना तू महालाच्या गच्चीवर जा, जोपर्यंत तुझा ऋतुकाळ पूर्ण होत नाही ना. तिच्या आज्ञेप्रमाणे सगळं काही. आणि मला आठवतं मार्गशीर्ष शुद्ध प्रतिपदेचा दिवस होता. उषःकाळ झाला होता. मला इकडे झालं पाहिलं, सारीकडे प्रसन्नता वाढत होती. हळूहळू पूर्वेच्या नवीकडे सोनेरी होत होत्या. आणि म्हणूनच तिथून सहज डोळे उघडले, त्या आदित्याचं दर्शन झालं. त्या तापस्यानं म्हणजे दुर्वासांनी त्या सूर्यदेवतेचं वर्णन केलं होतं. आणि ते सगळं वर्णन माझ्या डोळ्यासमोर दिसू लागलं. त्या कोवळ्या तेजाला माझे नेत्र एकरूप झाले. कळलं नाही कधी एकदा माझ्या मुखातून मंत्रोच्चार झाला, मला कळलंच करणे आले. काही क्षणातच ते सारं तेज माझ्या समोर उभं राहील. ते तेज, तो आदित्य, हा ज्यावेळी ते तेज मला समोर मी डोळे टिकले, पण त्यांच्या मुखातून कुंती, अगं मी आलोय. घंटेच्या नादाप्रमाणे त्यांच्या मुखातील तो नाद, त्यांचा आवाज मधाच्या पिंगट स्वभावासारखा त्यांचं तेज, शंकासारखी त्यांची बात, ते देश माझ्यासमोर उभे राहिले. मी सरतरले, मला काही कळेनाच झालं. नाही, मला क्षमा करा, मी चुकले. अज्ञानात माझ्या मुखातून नाही. ती तू चुकली नाही. अगं हे व्हायचंच होतं. अगं तू मला बोलविलास, ही सामान्य गोष्ट नाहीये. हा मंगल समय आहे, ही मंगल वेळ आहे. आणि असं करा, अगं मी माझं उत्पाद तुझ्यापर्यंत आलोय. तुझ्या कर्तव्यासाठी तू बोलविल्यास ते माझं कर्तव्य मला पूर्ण करू दे. नाही, मी चुकले. अर्जुनाने माझ्या मुखातून मंत्र निघाले असं मी बोलले, पण नाही. अगं मी मंत्रानं बांधीला. ज्या आतापासून ज्या तुझ्या मानस्मित्यानं तुला जे मंत्र दिले आहे, त्या मंत्राधीन आम्ही देव आहोत. आणि त्या मंत्राधीन जर आम्ही वागलो नाही तर आम्ही त्यांच्या कोपाला पात्र ठरू. तू त्यांच्या कोपाला पात्र ठरशील. आणि पुढंच तर ये, माझा हात हाती घेतला. एका देवी संचाराने कसं माझ्या देहात मी संचारले. मी नको नको म्हणत असताना कधी एकदा त्यांच्या पिढीने सगळे मलाही करत. केव्हा ते क्षण निघून गेले कोणाशी. पण नंतर 2 मासानं हळूहळू माझ्या गर्भात सावरून घेऊन माझ्या काही लक्षात येईना. मला भूक लागेल ना, ऐकायला सगळीकडे सगळं जग माझ्या भोवती फिरल्यासारखं वाटू लागलं. आणि म्हणूनच धात्रीला मी प्रश्न केला, मी कशी वागते तिचंही लक्ष होतं माझ्यावर. आणि त्याच वेळी तिच्याही लक्षात आलं, पण बाळ हे रडीत घडलंय, असं काय घडलं. त्यावेळी तिला विश्वासात घेऊन मी सांगितलं. त्यावेळी ती मात्र नको त्या शब्दानं त्या देवतेला बोलू लागली, तापसाचं बोलू लागली. मी तुला थांबविलं. काय हे निर्णयानं नशिबी तुझ्या हातलं असं म्हणू लागलं.
अभंग हे माझं उज्ज्वल नशीब आहे. पण पित्यासमोर काय सांगावं हा प्रश्न पडला. एक पिताचे आले असताना लक्ष नाही अशी मी भेटली त्यांना. माझे मन रमत नव्हतं आणि म्हणून मी त्यांच्यातून नाते घेतली. गीता मला एकांत हवा आहे आणि असं असताना मी पर्णकुटीत राहणार आपली आज्ञा असेल तर. माझी इच्छा म्हणून असतं त्यांनी पर्णकुटीत राहा असं सांगितलं आणि ब्रह्मवर्तात सत्रासाठी ते निघून गेले. पण माझा जीव जड होत होता. मी गर्भवती आहे हे नातीच्या लक्षात येतात. कुठेही कुजबूज होऊ नये म्हणून मी पुढच्या काही काय केली नाही. हा आणि कुणी त्याची चर्चाही केली नाही. एक घट्ट म्हणून त्या त्रुटीत राहिले. पण हे करणार 9 मास तुला माझ्या उदरी वाढली. हो एवढं माझ्या उदरी तुला वाढली ना थोडा. 9 मास पूर्ण होताच आठवतं मला कार्तिक मासाच्या प्रारंभ होत असताना एका रात्री भयंकर यातनं माझ्या उदरी होतात. बाहेर गंगोर युद्ध व्हावा तसा पर्जन्य पडत होता. सगळीकडे धोधो पाऊस असताना सुद्धा फक्त माझ्याबरोबर पर्णकुटी एक दिवा माझ्यासोबत करत होता. हा तो सुद्धा वाऱ्याबरोबर झुंजत आले. त्याबरोबर रात्री माझ्याबरोबर होती. मुली थांब या यातनच सहन कर. आता काही अवधी आहे. या सगळ्यातून तो मुक्त होशील. ती माझ्याबरोबर होती. पहारे करड घंटाना झाल्याचा प्रहर 1 घंटाना तो दिला आणि दुसऱ्या मी प्रसिद्ध झाले. मी प्रसिद्ध झाले. माझं बाळ विशाल नेत्र आणि माझ्याकडे बघू लागले. जन्मदास त्याला सोन्यासारखी कर्णकुंडळे प्राप्त झालेला माझा आपल्या पित्याप्रमाणे तेजस्वी होता. मी त्याला कुंडळ घट्ट मिठी मारली आणि तो तुझ्यासाठी या यातना होत्या. आता तुझ्यासाठी मी जगणार नाही. तुझ्यासाठी सर्वस्व कळणार आहे. काही शौकीनं मला धाकटीनं सावध केलं. सावध जास्त वेळ थांबण्याची ही वेळ नाही आणि बाळ दे नाही. मी क्षणभर तिला विरोध केला पण माझा विरोध असाही होता. तातडीनं माझ्या बाळाला घेतलं. सुंदरशी सद्गुणाची पेटी निर्माण केली होती. अंशार अंतरात झाली होती आणि वरती श्वासासाठी बाजूला विधान सुंदर उदार अशी पेटी निर्माण केली. बाळ त्या काळोखी त्या दिव्यात साक्षीनं ज्या जगात तुम्ही मानानं जगावंस मी मानानं जगावं म्हणून असतं. हा एकच मार्ग होता कारण तू मला प्रिय होतास. तुझ्यासाठी मी लग्नाचा निर्णय घेतला होता. पण बाळ तो निर्णय घेत असताना कोणाला कोणत्या दृष्टीनं तुझ्याकडे पाहतील या सगळ्याचा विचार करतील बरं पाहिजे. शेवटचा निर्णय म्हणून असतं मला तुझा त्याग करावा लागला आणि म्हणूनच तर तुझा त्याग त्यापैकी तुला ठेवलं. वरती त्याचा पण वेगळा होता. त्या मध्यरात्रीच्या अद्भुत पावसात रात्रीनं तुला डोळीवर घेतला. मी मात्र रात्रीच्या मागून त्या पावसा
धावत अश्व नदीपर्यंत आम्ही पोचलो. त्या अश्व नदीपर्यंत पोचल्यानंतर थांबा, धीर धरत असता तू पुढे येऊ नकोस. अश्व नदीला तर महापूर आला होता. लाटा अंगावर धावत होत्या, तरी पण धात्री कपडे एवढ्या पाण्याशी मला एकदम माझ्या मनाला बघली. त्या छिद्रातून माझ्याकडे माझ्या घेतली आणि त्याला काही माझा भाड
कर्ण आपला मुलगा हो तू असाच कर्ण टाकलेला पूर्ण वेळ नाही कर्ण सूर्यपुत्र नव्हे कर्ण सूर्यपुत्र आहे कर्ण राधाला सुंदर आहे कर्णाला यापूर्वी आपण किती वेळा भेटला शिवाय आपल्या उघड्या डोळ्याने आपण पाहिलं तुमच्या कर्णाने ऐकलं प्रत्येक वेळी कथापण बरोबर राजकुमारांची पंचायत ज्यावेळी तुला शिक्षा देण्यासाठी अधीरदान मी ज्यावेळी तुला घेऊन आले होते अनेक पुस दूरवर मी तुला पाहिलं तुझ्या कवच कुंडलाने मी तुला ओळखलं हो त्या अधीरदान बरोबर तू आलास त्याच्यानंतर मी तुला ओळखलं असताना मागून चौकशी केली त्यावेळी मला कळलं की अधीरथांना पेटीत सापडलेलं पुत्र होतो गतकाळाचं सार चित्र डोळ्यासमोर आलं पण बाळ मी प्रगट होत नव्हती याला कौमारी अवस्थेत जन्माला आला होता राजवंदन होते आणि असं करा की राजवंदनाची तोडून नाही तुझ्या बरी पण मी संयमाला नाही समाज आपल्याला हिरवे एका कमाला जन्म दिला समाज संस्थे नसले थोडे म्हणूया टाकलेल्या मोडातल्या अगं कावळ्याच्या धक्क्यात कोकिळा सुद्धा आपली अंडी तोडून लपली गेली अंड्याचा रंग सारखा अंड्याचा आकारही सारखा पण हा समंत फेकून लावणारी ताक तेव्हा ऐकू येते तेव्हा त्या कोकिळेचं वास्तविक स्पर्धेच्या वेळी तिची हजेरी होती हो अगं तू पाहत होतीस हा की कर्ण आपल्या बलदंड स्पर्धेच्या बलदंड विद्येच्या विद्येचे घाटी तेव्हा श्रेष्ठांच्या मुखात कुटुंब बाहेर पडले ही शस्त्र स्पर्धा सूत पुत्रांना ही सत्यासाठी आहे पण तेव्हा आमच्या आईच्या हृदयाला त्यांना का म्हणून पाहिजे त्याच होते पण तू नाही गेला मी ज्यावेळी तुला मधून पाहिलं त्यावेळी ते गेली मला मला मूर्छा आली स्त्रियांच्या डेऱ्यात तीन पडले आणि जेव्हा सावध झालेला त्यावेळी कळलं कर्णाला अंगराज तिचं समाधान मिळेल तरी माझा बाळ आज ना उद्या मला भेटते तिचे आता तर माझ्या जवळच नाही सुखरूपा ही एकच जाती जेव्हा जेव्हा कर्णाला सावरायचं होतं तेव्हा तिला मूर्छा तेव्हा
नाही बाळ. अरे ती सतत माझ्या होती. सतत माझ्या होती ती मला म्हणायची, बाळ तुला असं वाटतं की मी तुला विसरले म्हणून. बाळ मी तुला कधीही विसरले नाही. हा तुझ्या आत्माच्या वेळी तू विजयी कुणालास माझा चारशी बदली तुला ओवाळलं मी तुला ओळखतोस. चारशी बदलीला तू अर्पण केलं. त्या ऋषीपतींना मीच ओळखण्यासाठी प्रस्तुत करणार आठवणीला माझ्या नातवाला ज्यावेळी तू मित्र बसताना पण त्यासमोर भिंतीवर चित्र होतं. ती आक्रोश करणारी स्त्री हीच होती. माझ्या हाताला साफ आतापर्यंत फक्त 5 मी जोडले. एक जागा रिक्षी होती चलो
रामाचा पुत्र हवेत ना उद्याच्या पुढच्या समोरामध्ये ते युद्ध होणार आहे ते युधिष्ठिर अर्थात धर्म आणि कर्माचं
नाट्यस्थ अर्पिता अमोल दुगम राहणारी पुणे, तसंच अमोल दुगम, संदीप तर्फे आणि संजय बेळतेकर हे विद्यार्थी मिळून माझ्या कलेला हे 1,500 रुपयाचं पारितोषिक दिले. तसंच आमचे प्रिय मित्र संजय करंडकर